हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला आणि इकडे मी चहा ठेवते. जशी मी किचनमध्ये आले तसं माझं भांड्यांनी खूप छान असं स्वागत केलं होतं. मी म्हटलं भांडे तर घासावी लागणारच आहे, पण सोबत चहा ठेवून घेऊयात. चहा पण शिजून जाईल आणि आपले भांडे पण होतील. म्हणून मी अगोदर सिंकमधून सगळे भांडे वरती काढून सिंक स्वच्छ असं घासून घेतला. थोडंसं रात्रीचे भांडे होते त्यामुळं म्हटलं की नीट करून घेते. घरामध्ये उंदीर शिरल्यामुळं आधी सगळं नीट करावं असं वाटतं, काही नीटच वाटत नाही. त्यामुळं मी भांडे अशी पटपट घासून घेत होते आणि इकडं माझा चहा पण चांगला शिजत होता, उकळत होता. म्हटलं भांडे घासता घासता सांगावं की आज भाजी काय बनवायची, म्हणून मी तसंच आवाज देऊन विचारलं निखिलेशला की भाजी काय बनवायची. त्याने मिक्स भाजीची फर्माईश ऑर्डर केली. मी म्हटलं चला, म्हणजे ते पण एक इझी आहे. अशामध्ये माझे भांडे होतच आले होते. सगळे भांडे पटपट मी आवरून धुवून पुसून घेतले आणि भांडे झाल्याबरोबर मी आता चहा घेणार होते. आम्ही दोघंच आहे घरामध्ये. मम्मी पप्पा ताईकडे गेले आहेत. त्यामुळं मग म्हटलं की आपण काहीतरी तेवढंच थोडंसं करूयात. ते आले तर बघूयात. आज जायचं होतं बाहेर, म्हणून सगळं घाईघाईमध्ये करत होते. वाजले होते सकाळी 7 आणि आवरायला पण थोडा उशीर झाला होता. इथं माझे सगळे भांडे घासून झालेली आहेत. आता मी चहा घेणार आहे. चहासाठी बाबांनी 2 कप आणि 2 मोठे ग्लास आणले होते आम्हाला. म्हणजे आमच्या दोघांसाठी कप होते, मग होते, कॉफी मग. आणि त्या दोघांसाठी काचेचे ग्लास आणले होते मस्त असे. खूपच छान होते. मला पण खूप आवडले. पण मी दूध नाही पीत त्यामुळं मग मला त्या ग्लासचा काही उपयोग नाही होणार. इथे चहा माझा उकळला होता. 2 कप आहेत. मी म्हटलं की फ्लावरचा मी घेते आणि ज्याला डिझाईन नॉर्मल आहे तो मी निखिलेशला देते. मुलांना कसं पण चालतं. म्हणून मग आम्ही तसे 2 डिवाईड करून घेतले. हा निखिलेशचा कप होता ज्याच्यावरती की थंबसारखी डिझाईन आहे आणि ज्यावर फ्लावर आहे ते माझा. त्यानंतर म्हटलं की पीठ मळून घेते लगेचच. चहा घेऊन झालं होतं. पीठ मळून घेतलं. पीठ मळताना मला असं खूप हाताला चिटकतं त्यामुळं असं जास्त आवडतच नाही आहे. पण आता दुसरा ऑप्शन नसतो त्यामुळं मग मी करून घेते तसंच. मी थोडंफार मळते आणि मग त्याला थोडं असं 10-15 मिनटं झाकून ठेवते जेणेकरून ते त्याच्यामध्ये मुरतं. नंतर आपण थोडं तेल लावलं आणि मळलं की मग खूप छान होतं. आणि ह्या ठिकाणी मी 2 वांगे आणि 4-5 बटाटे असं घेतलं होतं. वांगं बटाटा मिक्स करायचं होतं मला भाजी. आधी वांग्याची देठं काढून घेतली आणि मग वांगं कापून घेतलं. बटाट्याची पण साल सोलून मी बटाटं घेतलं होतं. छोटे छोटे आकाराचे 3 बटाटे होते माझ्याकडं, तर त्याच बटाट्यामध्ये करावं म्हटलं. मला एक नाही समजत आहे, ज्यावेळेस पण मी बटाटे घेऊन येते त्यावेळेस बटाट्याच्या आतमध्ये, वरून बटाटा खूप छान सुंदर दिसतं, पण आतमध्ये काळा डाग असतो. का असतो ते नाही माहिती. कोणते पण बटाटे आणले तरी ते होतंच. मग मी ते असं काढून काढून बटाटे घेतले. नंतर छोटे छोटे 2 टोमॅटो घेतले आणि 1 कांदा घेतला. परवा दिवशी नागपंचमी झाली होती, तर अद्रक लसूणची पेस्ट करता करता मी त्यातला नारळ टाकला होता त्या अद्रक लसूण पेस्टामध्ये. खूपच मस्त अशी टेस्ट येत होती भाजीला. आता मी भाजीला फोडणी देण्यासाठी फोडणीची तयारी करते. त्यासाठी मी तेल ओतून कढीपत्ता ते टाकला. घरासमोर कढीपत्त्याचं छोटंसं झाड आहे, पण रोज मी कढीपत्ता तोडते आणि मम्मीला वाटतं की गायी ते येतात, परत शेळ्यांची पिल्लं येतात, शेळ्या येतात, तर त्या कढीपत्ता खातात का? म्हणून त्या उगे हट करत बसतात. मग बाबा म्हणतात की जाऊ दे मी घेऊन येतो आणि बाबा एकदमच इकडून तिकडून कढीपत्ता घेऊन येतात. तर मी तो वाळवून ठेवला होता. इथे थोडे बटाट्याचे मोठे काप झाले होते म्हणून मी त्यांना छोटं छोटं करत होते. तोवर माझा मसाला पण बनत होता. मस्त असा मसाला बनवून झाल्यानंतर मी बटाटे त्यामध्ये टाकणार होते. आज दोघांपुरतीच भाजी बनवायची होती. 1 कांदा 1 बटाटं असं करून ॲडजस्ट करून भाजी करणार होतो आम्ही. ह्या ठिकाणी पूर्ण असा मसाला छान झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. त्यामध्ये आता मी ते बटाट्याचं आणि कांद्याचं, बटाटा आणि वांगं टाकणार होते. म्हटलं आधी पुसून घेते म्हणजे लगेचच चपाती पण करायला येतात. चपातीला थोडं अजून मळायचं बाकीच होतं, तेल लावून मळते म्हटलं. इथं मस्त मसाला झाला होता, तर वांगं आणि बटाटा टाकलं मी आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेतलं. 2 मिनटं काही पाणी ते न टाकता झाकून ठेवायचं, म्हणजे मस्त त्याला अशी ऊब लागून जाते. मी मिक्स असं छानपैकी केलेलं आहे आणि त्याला आता मी झाकून ठेवणार आहे.
त्यानंतर मग मी चपातीचं पीठ घेतलं आणि त्या चपातीच्या पिठाला थोडंसं म्हटलं मळून घेता येईल. दुसरा गॅस चालू करून मी तिकडे ठेवला आणि त्या बाजूला तवा ठेवून मी चपातीच्या तयारीला लागली. माझ्या चपात्या खूप लोकांना आवडतात, मऊ लुसलुशीत अशा होतात म्हणून. पण मला एक चपाती झाली का लगेच गोळा बनवता येत नाही, त्यामुळं मी आधी गोळे बनवून घेते आणि मग चपाती 1 बाय 1 अशा फास्ट फास्ट करून घेते. माझी पूर्ण चपाती फुगते पूर्ण आणि अशी मऊ लुसलुशीत छानपैकी होते. असं करून मी 7 ते 8 चपाती बनवले होते. फास्ट फास्ट मी मोठ्या मोठ्या बनवते सोलापुरी स्टाईल. त्यामध्ये माझी चपाती तुम्ही बघू शकता पूर्ण अशी अशी फुगलेली असते. मागं मी म्हटलं की चपाती फुगते, मी का नाही फुगू? तर आता मी बारीक होते, पण चपाती फुगवते तरी पण मी. चपाती फुगत नाही म्हणून मी पण नाही फुगले तर कसं ना, म्हणून म्हटलं की चपाती फुगली पाहिजे पण आपण नाही फुगले पाहिजे. असं करत करत माझा अर्धा स्वयंपाक झाला होता. इकडे भाजी पण शिजत आलेली होती, पण 2 मिनटं अजून वाफेवरती ठेवून त्याला म्हटलं की 1-5 मिनटानंतर बंद करावी आणि अशामध्ये माझा स्वयंपाक झाला होता. जितकं स्वच्छ केलं होतं त्याहून अजून तेवढंच भांडे आणि पसारा झाला होता. म्हणजे किती पण स्वच्छ तुम्ही किचन केलं तरी 1-5 मिनिटानंतर आहे अशी त्याची कंडिशन परत होते. तर असा होता माझा आजचा दिवसाची सुरुवात. त्यानंतर आम्ही लगेच फ्रेश होऊन बाहेर गेलो. चपाती झाल्यानंतर थोडंसं खाल्लं आणि मग आम्ही बाहेर गेलो होतो. तर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा काही कमी जास्त. थँक्यू.